सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रभू रे तव सहवास घडावा, क्षणभर विरह नसावा. प्रभू रे तव सहवास घडावा. तव सहवास घडावा. प्रभू रे तव सहवास घडावा. क्षणभर विरह नसावा. प्रभू रे तव सहवास घडावा. मिळोत षड्रस अन्ने खाया, कंदमुळे वा मज प्रभु राया. मिळोत षड्रस अन्ने खाया, कंदमुळे वा मज प्रभु राया. तू जवळी मम असता, अमृतानुभवच मज तो भावा. तव सहवास घडावा. प्रभू रे तव सहवास घडावा. क्षणभर विरह नसावा. प्रभू रे तव सहवास घडावा. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग मत्तय कृषीवर्तमान याचा 9वा अध्याय वचने 27 ते 31. मत्तय कृषीवर्तमान याचा 9वा अध्याय वचने 27 ते 31. मग येशू तेथून पुढे जात असताना 2 आंधळे त्याच्या मागे मागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, अहो दावीद पुत्र, आम्हावर दया करा. तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्या जवळ आले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, हे करावयास मी समर्थ आहे, असा तुम्ही विश्वास धरता काय? ते त्याला म्हणाले, होय प्रभू. तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यात स्पर्श करून म्हटले, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हास प्राप्त हो. तेव्हा त्यांना दृष्टी आली. मग येशूने त्यांना निक्षून सांगितले की पहा, हे कोणाला कळू देऊ नका. तरी ते तेथून निघून गेल्यावर त्या अवघ्या देशात त्यांनी त्याची कीर्ती गाजवली. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर सकाळ देवबापाने आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्रभाग मत्तई शुभवर्तमान अध्याय 9 वचन 27 ते 31. या ठिकाणी आपण 2 आंधळ्याविषयी पाहतो आहोत आणि त्या आंधळ्यांच्या जीवनामध्ये काही विशेष गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्यापैकी सर्वप्रथम जी त्या आंधळ्यांच्या जीवनामध्ये जी गोष्ट आपल्याला बघायला मिळते ती आहे, हे दोन्ही आंधळे दृढतेने येशू प्रभूच्या मागे चालणारी होती. दृढतेने म्हटलं म्हणजे आपण जर इब्राणी त्याचा 3 आणि वचन 14 जर सांगितलं, त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की अंतसमयापर्यंत त्याच्या मागे त्याच्या संगती चालत राहणे. आणि यापैकी हे दोन्ही आंधळे अशीच होती. दृढतेने अनेक रुकावटे आले असतील पण ते मागे वळले नाही. त्याचप्रकारे दुसरी बाब या ठिकाणी या दोन आंधळ्यांच्या जीवनात आपल्याला बघायला मिळते ती अशी
की ते चांगले विश्वास करणारे होते. हे आंधळे चांगला विश्वास करणारे होते. योहानाचं पुस्तक त्याच्या 11 आणि 40 देवाचं वचन सांगते की तू विश्वास करशील तर देवाची महिमा पाहशील. त्याचबरोबर मरकुस त्याच्या 9 अध्याय आणि वचन 24 मध्ये जर आपण बघितलं, विश्वास करणाऱ्या सर्व काही संभव आहे असं देवाचं वचन म्हणते. या दोन्ही आंधळ्यांच्या जीवनामध्ये आपण चांगल्या विश्वासाची क्वालिटी आपण त्यांच्या जीवनात पाहतो आहोत. त्याचबरोबर जर आपण तिसरी बाब जर बघितली की ते त्या आंधळ्यांच्या जीवनामध्ये देवाच्या कार्याची महिमा करण्याची एक होड त्यांच्या जीवनात आपल्याला दिसायला येते. म्हणजेच देवाचे कार्याची महिमा करणारे ते दोघेही होते. योहानाच्या पुस्तक त्याच्या 12 आणि वचन 23 जर आपण वाचलं की सांगितलेलं आहे की ही वेळ आली आहे की देवाच्या मुलाचं आपण महिमा करावं. म्हणजेच ही वेळ आहे की देवाच्या मुलाची मतलब प्रभू येशू ख्रिस्ताची महिमा आपण करावं. माझ्याप्रमाणे या तीनही बाबी या आंधळ्यांच्या जीवनात दिसतात आणि आपण पाहतो की या योग्यतेमुळे त्या आंधळ्यांनी आपली दृष्टी प्राप्त केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना स्पर्श केलं आणि ते दोघेही बघू लागले. हा आशीर्वाद या दोघांनीही तेव्हाच प्राप्त केला जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये या 3 गोष्टी होत्या. पहिली, आंधळे ते दृढतेने येशूच्या मागे चालणारे, त्याचबरोबर चांगला विश्वास करणारे होते आणि देवाच्या कार्याची महिमा करणारे होते. आज प्रश्न आहे, काय ते आंधळे असूनही देवाच्या मागे दृढतेने चालणारे, विश्वास करणारे व देवाची महिमा करण्याची त्यांच्या मनात इच्छा होती? काय आपल्याला देवाने सर्वपरी केलेलं आहे? आपण उत्तम आहोत, चांगले आहोत. काय माझ्याप्रमाणे आमच्या जीवनाद्वारे त्या देवाची, आमच्या परमेश्वराची, प्रभू येशू ख्रिस्ताची काय महिमा होते का? आम्ही प्रश्न करूया, प्रार्थना करू. देवा धन्यवाद, या सुंदर क्षणी सुंदर वचना करवी आमच्याशी बोललंस. तुझं वचन खरंच देवा उत्तम आहे. ज्या प्रकारे त्या आंधळ्यांच्या जीवनात या 3 गोष्टी आम्ही बघितल्या, प्रभू आमच्यातही त्या असाव्यात आणि तुझं गौरव आमच्याद्वारे व्हावं प्रभू, ही आमची प्रार्थना आहे. तेव्हा धन्यवाद. प्रार्थना ऐकलीस, प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमीन. तव सहवास घडावा प्रभू रे, तव सहवास घडावा. क्षणभर विरह नसावा प्रभू रे, तव सहवास घडावा. येशू हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.